जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु सर. जय गुरु. सर बोला. सर आले नाही अ, कधी अच्छा काय झालं? आवाज अ, आले. जय गुरु. आले. कालचा व्हिडिओ नाही आलाय ना सर अजून? काल त्याने अपलोड नाही केलं का सर? मी सांगतो सरांना. नाही केला केलं. नसेल त्याने सांगतो मी त्यांना करायला. करूया का सुरू? माझी स्क्रीन दिसते. येस. ओके. जस्ट हो थोडी दिसतंय. रिव्हिजन करूया. क्वा प्रत्यय सर मी आहे. जरा बोलू का सर? सर बोला हॅलो बोला. सर विनय. हा बोला ना. सर माझं 10 दिवस क्लास चुकलाय ना माझा. हा हा. त्यामुळं पाठीमागचे शब्द कठीण शब्द वगैरे जर मला मिळायचे झाले तर ते पीडीएफ पाठवा असं मी म्हंटल होतं. सरांनी सगळी कारण पीडीएफ नाही तर क्लास पाठवलेत ना 1 ते 10 सगळीच? प्रारंभीचे नाही सर. हो सगळी हो सगळी हो पाठवलेत सगळी पाठवलेत. पाठवली. हो. बरेच दिवस झाले पाठवून. हा. हो फार अ, दिवस झाले मग. सर एक दोन सर काय काय? आणि एकदा आधीच्या ह्याच्यातलं पाठवून काही हा विचारा ना. मला फक्त आपल्या मागच्या लेसन मधलं होतं. हम्म त्याच्यामध्ये पीडया बालकः रोदनम करोती. हम्म. तर रोदनम करोती याच्याऐवजी रुदंती असं पण चालू शकेल का? दोन्हींसाठी एकच असलेलं किंवा रुदती. रोदन सॉरी हा शब्द रोदन. आहे. रुदन मला माहित नाही आहे का नाही शब्द. आहे का रुदन शब्द संस्कृत मध्ये का हो रोदनच आहे हो मला मी वाटतं. मला वाटतं आपल्याच पीडीएफ मध्ये पाहिलंय की काय म्हणजे चेक केलं मी की कारण रोदन म्हणजे रडत असतो किंवा रडतो. हं, हं. त्याच्याऐवजी रुदंती. नंतर यदा वर्षणं भवति तदा बालः क्रीडन्ति. हं. तर वर्षणं बालः क्रीडन्ति त्याच्याऐवजी म्हणजे वर्षणमच्या ऐवजी सॉरी वर्षती वगैरे पाऊस पडतो असं आहे ना. जेव्हा हो पाऊस हो होतो हो हो. तेव्हा मग दोन शब्द एकच वापरण्यापेक्षा नुसतं वर्षती म्हटलं तरी वर्षा होतो हो हो येतं ना. ऍक्च्युली तेच रेकमेंडेड असतं. आपण मराठीत उगीच क्रियापदांची लांबणी लावतो करतो वगैरे म्हणून. जर हा तुम्हाला एक शब्द माहित असेल ना तो प्रिफरेबली तोच शब्द वापरायचा. म्हणजे वर्षती म्हणजे पाऊस पडतो म्हणजे तो पडतो. पाऊस आणि पडतो असं करण्यापेक्षा हा वर्षंती किंवा वर्षती हे जास्ती सुटेबल आहे. म्हणजे तेच तेच ऍक्च्युली अभिप्रेत असतं. तुम्हाला हा जेवढे शब्द माहिती असतील क्रियापद जे अगदी म्हणजे कॉम्प्रेस करतात तर ते वापरणं खूप उत्तम. कारण वर्षती झालंय आपलं. हो नंतर हो आणखी एक हो वाक्य हो. आहे मयूरः वर्षासु नृत्यम करोती. हम्म. तर नृत्यम नृत्यती करोतीच्या पण ऐवजी चालेल ते. नृत्यती. हा करेक्ट. चालेल नृत्यती. चालेल चालेल चालेल. आणि मी नृत्यती. रुद बघत होतो तर रुद हा आहे शब्द. हो. त्याच्यामुळे तुम्ही मग रुदंती वापरू शकता. आधी मी हम्म. बघतो रोदती आहे. रोदतीच आहे ऍक्च्युली. त्याच ऍक्च्युली रोदती. हा रोदतीचा अच्छा. मूळ धातू रुदच आहे ऍक्च्युली. रुद आहे ना. हा हा मग हा. प्रथम पुरुष एकवचन मध्ये ते रुदती येणार का की नाही रोदती येणार? रोदित ऍक्च्युली मला जे दिसतंय ते रोदिती दिसतंय इथे. अच्छा. रोदिती रोदिती आहे त्याच. रोदिती. हा. अ, रोदिती ठीक आहे. आणि रोदिती रुदितः रुदंती असं त्याचं हे आहे. रोदिती रोदिती रुदितः ना. रुदितः आणि रुदंती. रुदंती. अच्छा. हम्म. ठीक आहे सर. ठीक आहे. तर इथे सर मला फक्त मला पीडीएफ मिळाली नाही सर. हॅलो सर मी परत मला पाठवतो पीडीएफ मिळाली नाही. सरांची. हा हं. मी आणि ते सरांची पाठवा जी सर. आहे ती परत पाठवेन. ठीक आहे. ओके मला जरा थँक्यू सर. बोलायचं होतं हे बोला. आता जे सगळं बोलणं झालं ना हम्म. ते पुस्तकात खालील वाक्यांचा मराठीत अनुवाद करा म्हणून संस्कृतमध्ये दिलेली वाक्य होती. अच्छा अच्छा. त्यामुळे आपण कसा मराठी अनुवाद करायचा आपण ठरवायचंय. हो आपण संस्कृत करणार असलो तर हे बरोबर आहे. हो हो. आणि त्यातलं विशेषतः मयूरः वर्षासु नृत्यम करोती
इथे पुस्तकात मयूर हा वर्षासु नृत्यती असा एक पर्याय सुद्धा दिलेला आहे. दिलेलं आहे का? बर. अच्छा, हो हो पुस्तकामध्ये आहे. म्हणजे हा, कसं आहे, हे पुस्तकातली संस्कृत वाक्य ज्याचा आपण मराठीत अनुवाद करायचा बरोबर. होता. नाही, अजून म- आम्हाला पुस्तकं मिळाली नाहीयेत ना, त्याच्यामुळे अंदाज नाहीये हा ह्या हा गोष्टीचा. बर हा. बर बर. चला ठीक आहे. आणखीन काही? मला अजून एक मागचं म्हणायचं आहे हा. की त्यांनी डिसेंबरच्या शेवटच्या ह्याचे म्हणजे डिसेंबर नाही नोव्हेंबर, आता डिसेंबर चालू आहे ना, हो नोव्हेंबर एंडचे काहीतरी व्हिडिओ टाकले नाहीयेत. हो का? हा, शेवटचा आठवडा मला नाही मिळाले. मी खूप वेळा पीडीएफ ह्याच्यात म्हणजे ते बघितलं त्याच्यामध्ये युट्यूबला. आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये नाही आहेत का? हो, नाहीयेत. मला मिळतच नाहीत. लेटेस्ट फक्त मिळतो, बाकी ते परत सापडतच नाहीत. 2 मिनिटं मी ह्या दोन्ही गोष्टी चेक करीन सरांना सांगून की हम्म. आजचा आहे तो मला वाटतं म्हणजे कालचा अपलोड करायचा आहे, राईट? आणि हे हा, नोव्हेंबरचे बघू, मी बघतो मी मी युट्यूब मध्ये जाऊन. व्हॉट्सअपवर टाकलेलं आहे बघा, मला कुठपासनं पाहिजेत व्हिडिओ ते. हा हा परत मी टाकले युट्यूब मध्ये कधीतरी चेक आज. करतो टाकले आहेत का नाही ते. ठीक हा, आहे ते ना. मला सापडतच नाही. तुम्ही म्हणले ह्याच्यात काय मला मिळालं नाही. हम्म. नोव्हेंबर कधीचे हव्यात? नोव्हेंबर लास्ट वीक. लास्ट वीक. आपला प्रारंभ आहे ना, मग 29 नोव्हेंबरचा तर दिसतोय. 28 नोव्हेंबर आहे, 27 नोव्हेंबर आहे ना ताई? प्रारंभचे सगळे आहेत. हो, मी आहेत युट्यूबला प्रारंभचे. टाकलं. मी आहेत युट्यूबला आहेत परत टाकते. हम्म. युट्यूबला आहेत. टाकते परत मला कुठले हवेत ते. तर टाकू ना, मला तुम्ही सबस्क्रिप्शन मध्ये जा आणि मग जय जय संस्कृत वर्गचं सबस्क्रिप्शन आहे ना, त्याच्यावर क्लिक केलं की मिळेल सगळं तुम्हाला. सगळे मिळतील. मी बरं, लिंक पण दिली हा, होती, म्हणजे त्याच्यामध्ये चेक सगळे करायची मिळतील. गरज नाही, फक्त सबस्क्रिप्शन वर जा, त्याच्यात आपलं आहे ऑलरेडी सबस्क्रिप्शन. युट्यूबवरच का? युट्यूबवर हो, टाकलं युट्यूबवर. जय जय हो हो संस्कृत हो, तरी येतात. बरं, हा, युट्यूबवर जय जय संस्कृत टाकलं की येतात सगळे व्हिडिओ. सगळेच बरं, येतात. बघते. चालेल, आणि बघते. ह्या व्हॉट्सअप ग्रुप आहे ना, त्याच्या डिस्क्रिप्शन मध्ये जी लिंक पाठवली आहे ना सरांनी, त्या लिंक वरती तुम्ही गेलेत की ह्याच हो, तोच क्लासचे पाठ आहे सगळे तो, व्हिडिओ बरोबर. सगळेच पहिल्यापासूनच येतात. हा, येतात. बरोबर, सगळेच येतात, बघता येतात. येतात ते. हम्म. बरं, चला ठीक आहे. बघते. आता जरा सुरू करूया. आपला 9वा पाठ आहे, संपत आलाय. ठीक आहे. शेवटचा तर मातृभाषा अनुवाद करा आहे. त्याच्या आधी आपण जर क्वा प्रत्यय परत एकदा जरा रिव्हिजन करून घेऊ आणि मग आपण आपल्या मातृभाषा अनुवाद तिथे कालच्या वेळेला परत येऊ. ठीक आहे. कोण वाचेल क्वा प्रत्यय? पटकन वाचून टाकू. मी वा वाचू प्रत्यय ना सर? हा, क्वा वा. प्रत्यय. हा, मी वाचू का? वाचा. वा म्हणजे जाऊ. हम्म. अपर्णा म्हात्रे. अपर्णा ताई वाचा. गत्वा जाऊन, हम्म. पठित्वा वाचून, क्रीडित्वा खेळून, पित्वा पिऊन, उक्त्वा बोलून, हम्म. दृष्ट्वा पाहून, धावित्वा धावून, लिखित्वा लिहून, भक्षयित्वा खाऊन, भूत्वा होऊन, होऊन. खेलित्वा खेळून, धारयित्वा धारण करून, पतित्वा पडून, स्थित्वा थांबून, कृत्वा करून, अर्चयित्वा पुजून, चलित्वा चालून, कथयित्वा सांगून, क्षालयित्वा धुवून, पालयित्वा पालन करून, तोलयित्वा तोलून. गुड. तर आपण पुढे सरकू. आपलं हे आपण केलं होतं. काल केलं. वस्त्राणी क्षालित्वा स्नानम करोति. सरांनी उत्तर पण दिलं होतं की मी कपडे धुवून आंघोळ करतो. क्षालित्वा म्हणजे धुवून. धुवून. तर इथे अंघोळ लिहिलंय, तर आंघोळ की अंघोळ आंघोळ. आंघोळ मराठीमध्ये आंघोळ हा पाहिजे ना. किंवा स्नान करतो हा, म्हणजे जास्ती उत्तम, म्हणजे त्यात कन्फ्युजन नाही. कपडे आपण धुवून आंघोळ स्नान मराठी शब्द करतो. आहे ना. नाही मराठी शब्द आंघोळ आहे ना. आंघोळ आहे. आंघोळ आहे, बरोबर. चला सुरू करूया. आज अनघाताई घ्या पहिलं वाक्य. अनघाताई आहात का? नाही, आहे. घ्या. काल मी नव्हते त्यामुळे मला काय माहिती नाही आणि क्लास नाही पण ठीक आहे. नाही. ते क्वा प्रत्यय आता आपण घेतले ते तुम्ही. हा, तर त्याच्या कर बघा. हे कुठलं चौथं वाक्य? चौथं वाक्य. हा.
देवम अर्चयित्वा भोजनम करोति. हम्म. देवम म्हणजे देवाची देवाला पूजून भोजन करतो. देवाला पूजून भोजन करतो. बरोबर, जेवण करतो. आपण जेवण करतो. आपण देवाची पण म्हणतो, देवाला म्हणण्यापेक्षा. हा पण देवाची पण षष्टी नाहीये, एवढं लक्षात ठेवायचं. हो हो ठीक आहे, हो. ते द्वितीयाच आहे ती. ठीक आहे ना. म्हणून ते हा, देवाला पूजून. देवाला अगदी टेक्निकली देवाला करेक्ट आहे. पण हा आपण देवाची पूजा करून जेवण करतो असंही म्हणतो, ते पण चालेल बरोबर. भाषांतर करताना. फक्त हा लक्षात ठेवायचं, देवाची म्हणजे षष्टी नाहीये, ती द्वितीया आहे. षष्ठी नाहीये, द्वितीया. हा. अंजली जोशी आहात का? क्या अंजली जोशी? नाही येत का? भारतीताई घ्या वाक्य. भारतीताई, माझा आवाज येतोय ना? हो येतोय. हा, घ्या भारतीताई. त्या पण नाही येत का? हॅलो. हा, घ्या वाक्य घ्या. हॅलो. हा हा, वाक्य घ्या. तिसरं ना? पाचवं. स्क्रीनवर आहे बघा. शांतः हम्म. दिसत नाही. शांतः भूत्वा गृहे निवसति. हम्म. शांतः म्हणजे शांतच. शांत भूत्वा. हम्म. भूत्वा म्हणजे काय? भू आहे ना, भू भूत्वा. हा, होऊन. बरोबर, होऊन. शांत होऊन घरी राहते. राहते किंवा राहतो, काही चालेल तिकडे. तो शांत होऊन घरी राहतो. हा, कारण शांत आपल्या इथे होऊन घरी राहतो. कारण करता दिलेलं नाही, त्यामुळे आपण ते स किंवा सा काही घेऊ शकतो. हा, ओके. राहतो, राहते, काही चालेल राहते, ना? काही चालेल तिकडे. अच्छा. कविताताई घ्या वाक्य. शांत. नाही दिसत आहे वाक्य. 6वं. कविताताई नाही येत का? मी घेऊ का? शुभदा फाटक. थांब, आप सेकंड मध्ये जाऊया. येईल तुमची टर्न पण येईल, कारण आहेत वाक्यकार. माधुरीताई घ्या पुढचं वाक्य. माधुरीताई. नाहीये. नाही येत बहुतेक. नाहीये. मंजिरीताई. हो सर, घेते. घ्या घ्या. पत्रम लिखित्वा शालाम गच्छामि. त्याचं मराठीमध्ये होतं, पत्र लिहून शाळेत जातो. बरोबर, पत्र लिहून शाळेत जातो किंवा शाळेत जाते. अहम आहे. हा. गच्छामी म्हणजे उत्तम पुरुष आहे, त्याच्यामुळे जाते किंवा जातो काही चालेल तिथे. पत्र लिहून शाळेत जातो. जातो. सर, एक शंका विचारू का? हा, विचारा. शाळेतच्या ऐवजी शाळेला जास्त अप्रोप्रिएट वाटेल का? बरोबर बरोबर, द्वितीय आहे, त्यामुळे द्वितीय आहे शाळेला, म्हणून का? टेक्निकली शाळेला जास्ती करेक्ट आहे. ठीक आहे, ओके. पण आपण मराठीत थोडी लिबर्टी घेऊ शकतो, म्हणून आपण शाळेत जातो असं म्हटलं. ठीक आहे ना. टेक्निकली तुमचं बरोबर आहे, शाला म्हणजे शाळेलाच आहे, द्वितीयाच आहे ती, त्यामुळे शाळेला जास्ती करेक्ट आहे. मुनाताई घ्या पुढचं वाक्य. कार्यं कृत्वा उपवनेषु अटति. कार्य काम करण्यासाठी बागेत
उपवनेषु अटति अटति म्हणजे काय जा अटति म्हणजे काय सर अटती म्हणजे भटकतो. भटकणे, फिरणे. बागेत फिरायला जातो किंवा भटकतो. आता कार्य तुम्ही कृत्वाचं काय यासाठी केलं? बागेत कृत्वा काय आहे? क्वा कार्य प्रत्यय आहे. तिथे काय होईल? त्वा प्रत्यय हा. कार्य करण्यासाठी नाही, तुमून प्रत्यय नाहीये ना, तुमून नाहीये हा. तुमून प्रत्यय मध्ये साठी होतं. हा कृत्वा म्हणजे क्वा प्रत्यय आहे. करून करून म्हणजे कार्य करून काम करून बागांमध्ये भटकतो. उपवनेषु अनेक वचन आहे म्हणून बागांमध्ये भटकतो किंवा फिरतो, काही चालेल. ठीक आहे. कृत्वा म्हणजे करून, क्वा प्रत्यय आहे ना, जे करून. ठीक आहे. प्रभात घ्या. कार्यम म्हणजे ते सिंग्युलर आहे का? कार्यम एक वचन आहे का? काम नाही काय करून, ते कार्यम कृत्वा. हा, काम करून बागांमध्ये म्हणजे काम केल्याने तो बागेमध्ये फिरायला गेला अशा दृष्टीने ते. कामे करून येईल का? नाही कामे येतं का नाही, काम ते नाही, विचारायचं. कार्यम म्हणजे एक कार्यम वचन आहे. काम एक कार्यम कार्यम एक एक आहे का? द्वितीय एक जातलेलं. वचन हा. आहे म्हणून ते काम ओके. करूनच येणार. ठीक आहे. ठीक आहे. प्रभात एवं घ्या वाक्य. काढून ठेवले एवम उक्त्वा सह गतः म्हणजे असे बोलून तो जातो. बरोबर. असे बोलून तो जातो. उत्क्वा म्हणजे बोलणे, बोलून, सह गतः जातो. किंवा इथे गतः आहे तर गेला असंही चालेल तिकडे. केला जास्त हा. केला. कारण ते गतः म्हणजे तो आपला तो धातू साधित आहे, त्यामुळे गेला असंही चालेल. मी पण असे गेलाच बोलून घेतलाय. तो गेला असंही चालेल. तो गेला. गेला बरोबर. गेला घेतलाय मी. बरोबर. हम्म. प्रज्ञाताई घ्या. त्वं दृष्टा स आगता. त्याने पाहिले आणि त्याने पाहिले तो पाहून आला. हा, त्याने पाहून तो आला. बरोबर. त्याला पाहून तो आला. इथे परत आगत धातू साधित आहे. त्याला आला. पाहून ठीक आहे ना. हा, त्याला पाहून तो आला. पुस्तकात सह नाहीये म्हणजे काय? पुस्तकात सह म्हणून आहे. सह नाहीये पुस्तकात. सह नाहीये. इथे तम तम लिहिलंय. तम दृष्ट्वा नाहीये का? आगतः आलं. तम आहे. सह नाही. सह नाहीये. तम आहे. तम आहे. हे त्याला पाहून तम तो आला. दृष्ट्वा आगतः असं आहे. अच्छा, मधला सह नाहीये का? अच्छा, त्याला पाहून आला. हो. मग त्याला पाहून आला एवढंच हा. मग ते. त्याला पाहून तो आला. हा, तसंच लिहिलंय. प्रज्ञाताईंचं झालं? हो झालं. ओके. प्रांजलीताई घ्या. पुस्तकं पठित्वा लेखं लिखति. पुस्तक वाचून लेख लिहितो. पुस्तक वाचून लेख लिहितो. बरोबर. तर त्वा प्रत्यय काही त्याच्यासाठी रूल आहे का? म्हणजे काल नव्हतो म्हणून एकदा विचारतो. म्हणजे कधी लागतो? किंवा नॉर्मली करून, वाचून, लिहून असं असेल तेव्हा लागतो? बरोबर. कारण नॉर्मली दोन ऍक्शन्स ज्या आहेत त्या जोडणारा हा प्रकार आहे. म्हणजे पुस्तक वाचणे एक ऍक्टिव्हिटी झाली, लिहिण्याची एक ऍक्टिव्हिटी झाली. त्या दोघांना आपण जेव्हा जोडतो, वाचून, राहून, खेळून, पिऊन, तेव्हा त्याला मग त्या ज्याची क्रिया पूर्ण झालेली असते त्याला क्वा प्रत्यय लागतो. क्वा क म्हणता का? क्वा. क्वा. सर मग लिखितवा का नाही होत? पठितवा जसं केलं तर लिखितवा का नाही होत? नाही, पहिली ऍक्शन कुठची झाली? पुस्तक वाचल्या आधी नंतर लेख लिहिण्याची क्रिया झाली आहे ना. मग त्याने सपोज असं म्हटलं असतं की लेख लिहून पुस्तक वाचतो. लेख लिहून पुस्तक वाचतो म्हटलं असतं तर मध्ये लिखितवा झालं असतं आणि पठती झालं असतं. हा, तसं झालं असतं ते. ठीक आहे. ओके, नेक्स्ट. कोणाचं आता? भक्षण करून. साऊल ते आहात का? हा सर. हा.
अन्नं भक्षयित्वा शयनं करोति. अन्न जेवून झोपी जातो. अन्न जेवून झोपी अन्न जातो. खाऊन म्हणू आपण तिथे. खाऊन अन्न खाऊन झोपी जातो. झोपेत. बर. अन्नम भक्षित्वा, अन्नाला खाऊन झोपी जातो असंही चालेल तिकडे. खाऊन. रंजनाताई आहात का? हो सर. मंदिरे स्थित्वा पूजां करोति. मंदिरात स्थित्वा थांबून, मंदिरात थांबून पूजा करते. ती मंदिरात थांबून पूजा करते. चालेल. म्हणजे इथे तो लिहिलंय तर पूजा करतो लिहिलंय. तुम्ही ती म्हटलं तर ती पूजा करते असं होईल. मंदिरात बसून किंवा थांबून पूजा करते. पुढचं कोण आहे? सीमाताई आहात का? हो सर. घ्या. तत्र गत्वा किम करोषि. तेथे जाऊन काय करतेस. तीच असेल तर करतेस, तू असेल तर करतोस. तेथे जाऊन काय गत्वा आहे करतोस? म्हणून मला वाटलं की तिथे स्पेलिंग असेल का. जाऊन. गत्वा म्हणजे जाऊन. ओके. ठीक. सर पुस्तकात त्वम दिलेलं आहे. त्वम दिलंय. दिलंय का? किम करोषि. हा पण मग तरी सुद्धा तू आपण दोघांनी तूच म्हणतो ना. हो बरोबर. त्यामुळे तिथे काही चालेल. शुभाताई घ्या. जलम पीत्वा अहम आगच्छामि. पाणी पिऊन मी येते. पाणी पिऊन मी येतो किंवा मी येते. पुढचं वाक्य घ्या. शुभदा फाटक घ्या. अहम वार्ताम कथयित्वा आगच्छामि. अहम म्हणजे मी, वार्ताम म्हणजे बातम्या, कथयित्वा म्हणजे सांगून, कथयित्वा सांगून आगच्छामि म्हणजे येतो. मी बातम्या सांगून येतो. मी बातम्या सांगून किंवा बातम्या किंवा गोष्टी सांगून येतो. अरे हा धडा संपला. काही शंका कोणाला? काही याच्यात मी मुलांना गोष्टी सांगून येतो असं कसं होईल? मुलांना म्हणजे बालकांना, राईट? बालक. बालक. कोणाला? मुलांना. मुलांना. ठीक आहे ना. मग काय येईल तिथे? बालकः. बालकान. मी बालकान वार्ताम कथयित्वा आगच्छामि. अच्छा. ओके सर, थँक्यू. काही शंका कोणाला? कारण इथे आपला चॅप्टर संपलाय. उद्या वार्ता म्हणजे बातमी ना, अनेक वचन आहे. कसं झालं? नाही, वार्ताम एक वचन आहे ना. गोष्टी म्हणजे बातमी. ऍक्च्युली बातम्या नाही येणार, बातमी येणार तिकडे. गोष्टी ना. गोष्ट एक गोष्ट किंवा एक बातमी, एक वचनी येणार ते. तर आता उद्या उषा ते बरं तुम्हाला कंटिन्युअस क्लास हवा आहे का? मध्ये गॅप ब्रेक हवा आहे क्रिसमस साठी किंवा कुठे बाहेर जायचा प्लॅन वगैरे काही आहे का कोणाचा? म्हणजे तर तुम्ही ब्रेक दिलात तर बरं होईल. 25 पासून 28 पर्यंत तरी नाहीये. अच्छा, काय म्हणा उषा ते? प्रेझेंटी किती असेल? अगदीच कमी असेल तर मग सुभाषित आहेत ना, ती सुभाषित आहेत. हो, आणि सुभाषितावरती प्रश्न असतो, त्यामुळे ते मिस करून चालणार नाही. 5-5 मार्क असतात एकेका सुभाषिताला. त्यामुळे प्रेझेंटी किती असेल ते जरा अंदाज घ्या ना सर. क्रिसमसचा होमवर्क द्या भरपूर. म्हणजे सगळी सर्वनामं करा, नंतर देवशब्द करा, माला,
हा पाठ करतो सगळे. जेवढे शब्द वनम वने वनानी ती सगळी जर माझा पाठ केली माझा बे व वन झालाय म्हणून दाखवू. माला मला मला पण येतोय. पाठांतर लागतं सगळे ना. प्रत्यय सगळे हो. पाठ करा म्हणजे मग गोंधळ होत नाही. त्याच्यात नंतर सरांनी आता जेवढं काही शिकवलंय म्हणजे तुमून प्रत्यय झाला, त्वा हो. प्रत्यय झाला, हे सगळं माहिती पाहिजे आपल्याला. ते कारण पोर्शन असा पटापट पुढे जातोय आणि कसं हो ना. होतं, आपण आज जे खरंय. शिकवलं त्याच्याशी फॅमिलियर असतो, पण काल हम्म. परवा जे शिकवलं ते आपल्या लक्षात म्हणजे आपण रिवाइज केल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ते नाही. रिवाइज करावं लागतं. बरोबर. मॅडम सर हे शक्य आहे का की आपले 10 झाले प्रारंभचे लेसन्स की पहिल्यापासून जे आपण हे केलं त्याची साधारण प्रत्येक लेसनचा 1 दिवस अशी रिव्हिजन शक्य आहे का आपल्याला? 1 दिवस नाही, 5 दिवसात सगळी रिव्हिजन करायला लागेल. हा म्हणजे एक नाही आठवडा म्हणजे घ्या. प्रत्येक वाक्य आपलं परत परत नाही घेता येणार. म्हणजे आपण एक वाक्य काम नाही, करता फक्त त्याच्या मागचा बेस जो आहे ना तो परत पुन्हा एकदा हे झाला ना असा की रिफ्रेश होऊन जाईल पुन्हा ते म्हणजे सोपा जाईल अजून अभ्यास. बघू आपण खरं कसं सांगू करायचं का, ते. चालेल. अभ्यास तसा कठीण नाहीच नाही आहे. सगळे सुभाषित अभ्यास सगळे झाल्यानंतर मग केलं तरी चालेल. हो हो हे सुभाषित 10 झाले की हे हा. 10 लेसन झाल्यानंतरच. नाही 10 म्हणजे हा, 10वा पुढचं सुभाषित पण आहे, पुढचं पण आहे. 11वा हा. संधी आहे आणि 12 मला पण वाटतं आहे. 12वा हो. उक्ती आहेत. तर ते आपण हा. उक्ती झाल्यानंतर मग बघू किती दिवस आपल्याकडे नंतर शिल्लक एक राहतात. रिव्हिजन हा करता येईल. हा पहिलं म्हणजे घ्यायचं का सुभाषित? सुभाषित रेडी आहे का तुमच्याकडे? सुभाषित घ्या. आता सुभाषित आपण घ्या सर. आहे ना, पण मी पुस्तकात आहे हो ना. हो कॉम्प्युटर मधनं लॉग इन होऊ शकत नाहीये, तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झालाय, तर मी मोबाईल बेसिक मधनं लॉग इन सुभाषित. पण तुम्हाला स्क्रीन केलंय. दिसेल का मी शेअर केलं तर? हो दिसेल ना, बर दिसली ना तुम्ही. हा मग मी चालेल, स्क्रीन पहिलं घेऊया मी दशमहापाठ. स्क्रीन शेअर करतो. थांबा हो आधी हो स्क्रीन हो शेअर करतो. चालेल. उषाताई तुमचा आवाज खूप हळू येतोय. का? अगं माझा आवाजच तसा बारीक आहे. हा आता थोडा मोठा आला. खूप लांबना आवाज येतात हा असं खूप वाटतंय. हा लांबनं तेच. कुठनं तरी तुम्ही बोलताय असं कॉम्प्युटर वाटतंय. वरनं जेव्हा जॉईन होते ना तेव्हा व्यवस्थित येतो आवाज. आता हे मोबाईल वरनं आज काय माहिती नाही, ते होतच नाही, जॉईन होताच येत नाहीये. आणि एको पण येतोय. हे लक्षात घ्या हा तुम्ही की सुभाषिताला खूप महत्व आहे. हा. आणि मला हा. वाटतं 5 मार्काला यस्मिन् एक देशे सुभाषित न असतं. सन्मानो न प्रीतिः न च बांधवाः न च थांबा विद्यागमः कश्चित् थांबा न थांबा 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 चतुर्विधं थांबा मनातल्या वसेत्. मनात वाचा. मनातल्या मनात आधी मी वाचून दाखवते आणि मग कोणीतरी वाचा. हा. यस्मिन् देशे न सन्मानः न प्रीतिः न च बांधवाः न च कश्चित् विद्यागमः स्क्रीन तत्र दिसतंय का? आधी थांबा, स्क्रीन दिवसन् दिसतंय न का? वसेत्. हो दिसतंय, दिसते. व्यवस्थित दिसतंय. समजलं का काय वाचलं ते? हो. अन्वय वाचला. अन्वय वाचला. अन्वय नाही वाचला. नाही सुभाषित वाचलं. सुभाषितच वाचलं. हा. यस्मिन् देशे न सन्मानो न प्रीतिः न च बांधवाः न च न च विद्यागमः कश्चित् विद्यागमः कश्चित् न तत्र दिवसं. तत्र दिवसं वसेत्. दिवसं वसेत्. बघा यस्मिन् काय आहे सांगा बरं. यस्मिन् देशे या देशात ज्या सम्मान ज्या मिळतो. ज्या ज्या या नाही या. ज्या ज्या देशात यानीचं आहे ना सप्तमी एक वचन. यस्मिन्. हा हम्म. यतः ज्या म्हणजे ते देशात सम्मान हा नाही, ज्या. प्रीती नाही, आणि बांधवही नाही. थांबा, पुढे नका जाऊ, एवढ्या घाईने जाऊ नका पुढे. एक एक शब्द मोनाताई विचार. प्लीज म्यूट करता का? हा हा उषाताईंचा आवाज येत नाहीये मग. खूप बोलतात हो. ते. हा मग यस्मिन मला आधी विभक्ती सांगा काय ती कशाची काय सप्तमी वचन. कोणाची? यत. देशे देशे पण सप्तमी. सप्तमी आहे. यत 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 हा शब्द. हा यतची यत. सप्तमी एक वचन आहे. हम्म. आणि अर्थ काय त्याचा? ज्या ज्या. ज्याला ज्या देशे ज्या देशे देशात देशात काय येते? ज्या देशात देशात
देशात विभक्ती सप्तमी देशे म्हणजे सप्तमी सप्तमी एकवचन. म्हणून सप्तमी यची एकवचन. सुद्धा हा. सप्तमी. हा म्हणजे देशाचं ते विशेषण झालं म्हणून हो. ज्या देशात म्हणून ते सप्तमी एकवचन झालं. तर काय न सन्मानहा. सन्मानहा म्हणजे काय? मान मान सन्मान मिळत नाही. नाही. मान मान सन्मान मिळत बरोबर. नाही. आणि त्याची हा. विभक्ती सांगा. प्रथमा एकवचन. प्रथमा एक प्रथमा वचन. एकवचन. प्रथमा बरोबर एकवचन. बरोबर. न प्रीतीही. प्रीतीही म्हणजे काय? प्रेम प्रेम प्रेम. प्रेम प्रेम. नाही. प्रेम नाही. ते पण हा. न प्रीतीही आणि न च बांधवाहा. बांधवाहा म्हणजे काय? नातेवाईक. भावंड. नातेवाईक. भावंड. बरोबर. नातेवाईक. हा. भावंड म्हणजे नातेवाईक. आता हम्म. न च. च म्हणजे काय? आणि आणि आणि. सुद्धा आणि. आता पूर्ण पहिल्या ओळीचा अर्थ कोणी सांगेल का? मी सांगू का? नाव काय तुमचं? मी सांगू शुभदा पाठक. हा, शुभदा पाठक सांगा. अरे हा हा. ज्या देशात आधी हा. लाईन वाचू का? हो वाचा ना. यस्मिन देशे न सम्मानो न प्रीती न च बांधवाः. ज्या देशात सन्मान नाही, प्रेम नाही, नातेवाईक नाहीत, हा तसे बसावा. थांबा. न हो. च विद्यागमः. न च विद्यागमः. विद्यागमः म्हणजे काय? विद्येची प्राप्ती. कोणत्याही विद्येची प्राप्ती होणार विद्येची नसेल. प्राप्ती. हा विद्येची प्राप्ती म्हणजे काय? म्हणजे विद्या अधिक आगमः. विद्या म्हणजे मिळत विद्या नसेल. आपल्याला प्राप्त होणार नाही. ज्या देशामध्ये आपल्याला कुठलीही विद्या प्राप्त होणार नाही. कश्चित न तत्र दिवसम वसेत. हे पूर्ण वाक्य घ्यायचं आपल्याला. कश्चित न तत्र दिवसम वसेत म्हणजे तत्र कश्चित न दिवसम वसेत. तिथे कश्चित म्हणजे एकही दिवस थांबायचं नाही. बरोबर. राहू एकही नये. दिवस थांबायचं राहू नाही. नये. म्हणजे अशा देशामध्ये आपण जाऊ नये की जिथे आपल्याला राहू नये. काय काय मिळणार विद्या नाही. मिळत नाही. सन्मान मिळणार नाही, प्रेम मिळणार प्रेम नाही, नाही. नातेवाईक नाही आहेत आणि कुठली विद्या सुद्धा शिकता येणार नाहीये तिथे. तर मग तिथे एकही दिवस थांबू नये हा अर्थ तुम्हाला सांगितला. पण याचा अन्वय हे बघा. सुभाषित म्हटलं ना की सुभाषित पहिल्यांदा अन्वय करायचा आपण त्याचा. म्हणजे आता हे सुभाषित जे आहे ना ते आपण वाक्यामध्ये बसवायचं. कळलं का? त्याचं एक वाक्य म्हणजे अर्थ समजेल असं आपण वाक्य करायचं. त्याला अन्वय म्हणायचं. ओके ओके ओके. हा. नाही अन्वय म्हणजे काय काय? म्हणलं? हे बघा सुभाषित आहे. त्या सुभाषिताला आपण वाक्यामध्ये बसवायचं की आपल्याला त्याचा अर्थ समजेल. असं वाक्यामध्ये बसवलं की त्याला अन्वय म्हणायचा. नाही वाक्यात बसवले की त्या शब्दांचे अर्थ एका पुढे एक ठेवले आणि मग वाक्य बनवायचं ना त्याचं. हो ना. म्हणजे वाक्यातच बसवायचं ना. वाक्य करायचं ना आपण त्याचं. हो हो शब्द एका पुढे एक ठेवूनच वाक्य होईल की नाही. बरोबर. हा. आता बघा इथे बघा. तत्र दिवस न वसेत हे एक तुम्हाला सरळ सरळ वाक्य दिसतंय. हो हो. बरोबर आहे की नाही. सरळ सरळ वाक्य आहे. तत्र दिवस न वसेत म्हणजे तेथे एकही दिवस न वसेत. थांबू नये, राहू नये. राहू नये. आता कुठे तर मग त्याची सगळी विशेषणं इथे आहेत. मग आधी विशेषण येतात ना. आता समजा ह्या शुभदाताई खूप हुशार आहेत, शुभदाताई बोलक्या आहेत असं आपण जे म्हणतो जेव्हा, तर तेव्हा बोलक्या, हुशार वगैरे शुभदाताईंची ही विशेषणं झाली ना. मग ही विशेषणं आपण आधी घेतो. त्यामुळे ही सगळी विशेषणं आधी येणार. आता कुठे एकही दिवस थांबायचं नाहीये. तर यस्मिन देशे न सन्मानः न प्रीतिः न च बांधवाः न च कश्चित विद्यागमः. ही सगळी त्याची विशेषणं झाली. म्हणजे जिथे आपल्याला सन्मान मिळणार नाही, प्रेम नाही, जिथे कोणी नातेवाईक नाही आणि कुठलीही विद्या आहे. बघा आपण फॉरेन मध्ये जातो. आपली मुलं किती जणांची मुलं फॉरेन मध्ये आहेत. तर ती कशासाठी गेली आहेत तिकडे? तिथे शिकण्यासाठी, ऍडिशनल क्वालिफिकेशन घेण्यासाठी आणि नंतर नोकरी करण्यासाठी. मग तिथे काहीतरी वेगळं शिकायला मिळतं म्हणून ते तिकडे जातात नाही का. म्हणून मग जिथेही
जिथे असं काहीही विद्या आपल्याला शिकायला मिळणार नाही, जिथे आपले नातेवाईक नाहीत, आपल्याला कोणी ओळखत नाही, जिथे आपल्याला प्रेमच मिळणार नाही किंवा आपला सन्मानही होणार नाही, अशा देशामध्ये आपण एकही दिवस थांबायचं नाहीये, राहायचं नाहीये. बरोबर. कळला? कळलं का हे? कश्चितची फोड कशी होणार मॅडम? कश्चित. कश्चित कहा अधिक चित. कहचित ना, नाही कहचित ना. नाही 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 कहा कश्चितच. कश्चित म्हणजे ताई, कश्चितचा शब्दशः अर्थ काय? संधी आहे ना तो, संधी. कोणता? हं? कोणतीही विद्या, कोणती. आणि विद्यागमः म्हणजे विद्या कोणतीही. कश्चित म्हणजे कोणतीही. विद्यागमः म्हणजे विद्या प्राप्त होणार नाही. हो, पण तो एक शब्द आहे का तो सांगितलं ना संधी आहे? तुम्हाला, आधीच सांगितलं मी, विद्या अधिक बर. आगमः. बर. असा देश पाकिस्तान. ते मी विचारलं नाही. अशा देशात जायचं नाही. आता पटकन कोणीतरी हे वाचा, सुभाषित वाचा, अन्वय सांगा आणि अर्थही सांगा. आणि मग भावार्थ मला सांगू शकाल का कोणी? हो, भावार्थ सांगू. इथे वाचून नका सांगू, तुमच्या नाही मनाने सांगा. सांगते. ज्या ठिकाणी हा. सांगू का मी? हो सर. मॅडम मी सांगू? देशे न सम्मानो न प्रीती. कोण बोलतंय त्यांनी नाव सांगा आधी मला. त्या बोलतातच. असं नाही बोलायचं, मग मनातल्या मनात बोलायचं. मी वाचू का मॅडम? काय नाव तुमचं? प्रभाताई. मोना कुलकर्णी. मोनाताई वाचा आणि मला भावार्थ म्हणजे काय सांगू का तुम्हाला? आता हो बघा, सांग मला. हे सुभाषित झालं, मोरल आणि मॉरल. सुभाषिताचा अन्वय झाला, सुभाषिताचा अर्थ झाला, आणि भावार्थ म्हणजे त्या सुभाषितातून सुभाषितकाराला काय सांगायचंय तुम्हाला? मर्म काय? हा, मर्म काय त्याचं? हा, हा. मग पूर्ण भावार्थ पहिल्यापासून बोलायचं. सगळं वाचते आणि काय काय असं हो. सांगते. सांगा. यस्मिन् देशे न सम्मानो न प्रीतिः न च बांधवाः न च विद्यागमः कश्चित् न तत्र दिवसं वसेत. म्हणजे त्याचं एक वाक्यात रूपांतर त्याचं असं आहे केलेलं, अन्वय त्याला म्हणतात. यस्मिन् देशे न सम्मानः न प्रीतिः न च बांधवाः न च कश्चित् विद्यागमः तत्र दिवसं न वसेत. मिनिंग त्याचा अर्थ होतो असा की यस्मिन ज्या देशात सम्मान नाही, प्रेम नाही, प्रीती नाही, नातेवाईक नाहीत, तसेच नच कश्चित विद्यागमः विद्येची प्राप्तीही होत नाही, तत्र दिवसं न वसेत. तशा त्या तिथे राहू नयेत. एकही दिवस. असा अर्थ होतो त्याचा. म्हणजे एका वाक्याच्या त्यावरच्या एका वाक्याची संस्कृत मधल्या वाक्याचा अर्थ आहे. त्याचा भावार्थ म्हणजे माणसाने अशाच ठिकाणी राहावे जिथे प्रेम मिळेल, नातलग असतील आपली भाव, आणि कमीत कमी विद्या तरी मिळेल, विद्येची प्राप्ती होईल अशा ठिकाणी राहावं, जिथे सन्मान मिळेल आपल्याला, रिश्ते असेल अशा ठिकाणी राहावे. सावध केलंय या सुभाषितातून. हा. सुभाषितकारांनी आपल्याला सावध केलंय की आपण राहण्यात कुठे अर्थ जावं नाही. आणि कुठे जाऊ नये. कुठे जाऊ नये याच्याबद्दल आपल्याला सावध केलंय बघा. म्हणजे जर तुम्ही उच्च विद्या विभूषित आहात, तुम्हाला त्या देशामध्ये बोलवलंय, तर तुम्हाला तिथे सन्मान मिळेल, किंवा तुमचे नातेवाईक आपल्याला आहेत तिथे तर तिथे तुम्हाला प्रेम सन्मान, मिळेल. काय मान मिळेल, प्रीती मिळेल, बांधव असतील, विद्या मिळू शकेल कमीत कमी, अशा ठिकाणी राहण्यात अर्थ आहे. हा, नाही तर म्हणजे अशा ठिकाणी राहू नये, म्हणजे हे आपल्याला सावध केलंय. सुभाषित नेहमी सुभाषित अत्यंत चांगलं उपदेश करणारी असतात, आणि त्यामुळे त्यातनं बरंच काही आपल्याला मिळत असतं. उपदेश तो एक प्रकारे उपदेश असतो, आणि एक प्रकारे आपल्याला सावध केलेलं असतं की कुठे जावं आणि कुठे जाऊ नये. समजलं? नीट समजलं? लिहून घ्या हे अन्वय, अर्थ आणि भावार्थ दोन्ही लिहून घ्या. की आहे पुस्तकात तुमच्या? आहे पुस्तकात आहे मॅडम. हे का? बरं, पण मग हे तुम्ही जी विभक्ती वगैरे लिहिलंय ते आहे का पुस्तकात? विभक्ती नाही आहे.
अन्वय तसंच्या अर्थ तसं आणि भावार्थ आहे. स्क्रीनवर आहे तसंच आहे. हा ठीक आहे. मग आता पुढचं सुभाषित आपण उद्या घेऊया. 1 मिनिट पहिलं राहिलेलं आहे. नीट कळलं ना सगळ्यांना? नीट समजलं ना? मी होय आता होय रात्री हो झोपेत हो तुमच्या छान स्वप्नात छान येणार समजलं. प्रत्येक. होय होय. छान समजलं. हो समजलं मॅडम.